हे अंघोळ झाल्यानंतरचा पराक्रम होता सगळा आणि ती असं बघत होती जसं काय आमच्या दोघांचीच चूक होती. त्याच्यानंतर ना फ्रीजमध्ये बघून असं असं नाचत होती की काय सांगू. आणि तिचंच तिला नवल वाटत होते की आपण डबल डबल कसं दिसायला होते. आणि आजकाल एवढे जास्त मस्त्या करायला लागली आहे ना का काय बोलावं कळत नाही. त्याच्यानंतर साहेब म्हणले की चल आज मी बनवतो आणि तेही डाळीतलं मिरचू. हे मला सुद्धा माहिती नव्हतं. मग रेसिपी विचारली आम्ही आणि नंतर त्यांनी करायला घेतलं. पण भारी झालं होतं आणि बाजरीच्या भाकरी होतात मग तर एकदमच मस्त. त्यानंतर शेतात गेलो होतो. मी तर हा पहिल्यांदाच अनुभव घेतला म्हणजे स्वतःच्या हाताने मुगाच्या शेंगा तोडायच्या आणि छान अशा मस्तपैकी ताज्या ताज्या खायच्या. काहीतरी वेगळाच आनंद असतो. आणि श्रीषा सुद्धा मस्त अशी तोडत होती स्वतःच्या हाताने. तिला सुद्धा खूप आवडलेलं आणि स्वतःच्या हाताने ती सोलायला लागली आहे. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर हे आम्हाला असं काहीतरी दिसलं. मला वाटतं बहुतेक जन्माष्टमी आहे पुढे 2 दिवसावर त्याची मिरवणूक निघाली असावी आणि खरंच तीच होती. नंतर रथ दिसल्यावर कळालं की तीच आहे म्हणून. आणि काहीतरी आज खास बनवायचं होतं कारण चतुर्थी होती. माझी चतुर्थी तर सुटली होती कारण मला माहीतच नव्हतं. नंतर मग दीदींनी सांगितले की आज चतुर्थी होती तुम्ही पकडली नाही. मी म्हटलं अरे मी विसरून गेले. आता काय करावं विसरल्यावर. आता मुद्दाम केलं तर नाही ना. मग म्हटलं जाऊ दे आणि देवाला हात जोडले आणि म्हटलं चला आज मोदकच करू आपण. मस्तपैकी ओलं खोबरं आणायला लावलं. छान तुपात असं खिसून भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडासा गूळ खसखस परत झालं तर इलायची थोडीशी कुटून आणि थोडं जायफळ असं सुद्धा टाकलेलं. त्यानंतर असा कलर चेंज झाल्यानंतर मी बंद करून ठेवलं कारण ते थंड व्हायचं होतं आणि गरम मोदक तर आपण भरू शकत नाही. म्हटलं चला तोवर आपण दुसरे कामं आवरूयात. तेवढ्या वेळात मी भाजीपाला वगैरे ठेवून दिला आणि हे सगळं झाल्यानंतर परत मी थंड झाल्यावर मोदक करायला घेतले. मोदक वगैरे करून घेतले आणि नंतर फक्त तळायचे बाकी राहिलेले होते आणि तळून सुद्धा घेतलेले मस्तपैकी. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्लॉग आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा एवढंच म्हणते मी. आता पुढे माझी ॲनिव्हर्सरी आहे. काही प्लॅन तर नाही आहे, बघूया काय होतं ते. आणि मला आज ना श्रीषाच्याच हाताने नैवेद्य ठेवायचं होतं आणि तिने मस्त अशा प्रकारे नैवेद्य ठेवला आणि असा आमचा दिवस गेला. चलो बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.